पण ते वतनासाठी भांडून घ्यायचे आणि ते वतनासाठी एकमेव त्या राजाचं ऐकायचं आणि त्या प्रकारे करायचं. पण महाराष्ट्रामध्ये रयतेचा राजा कोणी नव्हता, म्हणजे रयतेचा विचार करणारा राजाच नव्हता. ज्यावेळी शिवाजी महाराजांचे वडीलसुद्धा ते सुद्धा एकीने मुघलांच्या ह्याच्यात होते आणि आदिलशहाच्या ह्याच्यातसुद्धा त्यांनी होतं सरदारकी केलेली आहे. पण ते सगळ्या गोष्टी शहाजी महाराजांना शहाजी महाराजांनासुद्धा की नाही त्या गोष्टीची माहिती झाली की बाबा जे आपलं रयत आहे ते रयतेला फार त्रास होत आहे. त्या रयतेला मुक्त करण्यासाठी कोणीतरी आपलाच राजा झाला पाहिजे आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं पाहिजे. तोपर्यंत एकीने आपणाला एकीने सुख समाधानी आणि रयतेलाही भेटणार नाही. त्यावेळेस ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला, मग त्यावेळेस जिजामातांनी त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं आणि त्यांना जाणीव करून दिली की आपल्या रयतेवर कशा प्रकारचा अन्याय होतो. महाभारतामधली कथा, रामायणामधल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी चांगल्या ज्या गोष्टी आहेत, काय केल्यानंतर काय होतं, चांगलं कोणतं, वाईट कोणतं, या सगळ्या गोष्टी त्या शिवाजी महाराजांना शिकवलेल्या आहेत. मग शिवाजी महाराजांच्या मनातली या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आणि शहाजी महाराजांनी कशा प्रकारे वागलं, शहाजी महाराजांनी कशा प्रकारे लढाई केली, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. शहाजी महाराजांनी एवढं लढाई करूनसुद्धा त्यांना म्हणजे मुघलांनी आणि विजापूरच्या आदिलशहाने काय काय त्रास दिले, या सगळ्या गोष्टी त्यांनी एकीने शिवाजी महाराजांनासुद्धा सांगितलेल्या आहेत. मग त्यावेळेस त्यांना वाटलं की बाबा आपलंही स्वतःचं राज्य पाहिजे. मग त्यांनी तेव्हापासून प्रतिज्ञा केली स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं. आणि त्याच्यामधून त्यांनी एकीने रयतेला कधीच त्रास दिला नाही. त्यांनी रयतेसाठी आणि सगळे जे आपले सरदार होते, म्हणजे विभक्त झालेले होते मराठी सरदार, त्या सगळ्यांना एकत्र आणून आणि आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. हे त्या काळची परिस्थिती होती, युद्ध करणं, सगळ्या गोष्टी. पण आजच्या काळाची परिस्थिती आहे का ती? नाही. आजच्या काळामध्ये काय पाहिजे आपल्याला? फक्त वाचन, लेखन, संस्कारसुद्धा चांगले पाहिजे. जर आपण वाचन आणि लेखन व्यवस्थित केलं तरच आपली प्रगती होऊ शकेल. कोणत्या परीक्षेमध्ये किंवा आता तुमची 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, तुमचं वाचन चांगलं असेल, तुमचा हस्ताक्षर चांगला असेल तरच तर तुम्हाला एकीने चांगले गुण मिळतात आणि तुम्हाला एकीने चांगलं मानतात. आणि जर तुमचं वाचन आणि लेखन जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला मान आहे का तेवढं? नाही. आणि पुढे तुम्ही काही करू शकाल का? काही करू शकणार नाही. त्यासाठी ऐकीने तुम्ही ऐकीने शिवाजी महाराजांनी कधी ऐकीने दिवसवार बघितला नाही. आपण काय करतो, अभ्यास करायची सुरुवात असेल तर दिवसवार बघतो. आज कोणता चांगला वार आहे का, वाईट वार आहे का, आज रविवार आहे का. सोमवाराने कधी दिवसवार बैठत नाही. आपण अमावस्याला आपण ऐकीने खराब दिवस म्हणतो, पण शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त लढाई आहे अमावस्येच्या रात्री जिंकलेली आहे.